नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सदाशिव आणि मैना या दोघांनी सायलीकडून पैसे घेण्यासाठी मात्र एक प्लॅन केलेला असतो. आपले कपडे वगैरे घेऊन, गाठोडे घेऊन मंदिरात येऊन आता ते घर सोडतात. तेव्हा आता सायली आणि अर्जुन अगदी टेन्शनमध्ये येतात. त्यांना शोधत ते गाडीतून येत असतात. सायलीला आता त्यांची खूप काळजी लागते. तिचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो की आई आणि बाबा कुठे गेले असतील. परंतु एका दृष्टीने तिच्या मनामध्ये हा विचार असतो की हे तर आपले आई बाबा असू शकत नाही. असे असंख्य प्रश्न तिला आता मनामध्ये येत असतात. परंतु तरी सुद्धा आता आपले जर ते आई बाबा असतील तर ते कुठे गेले असतील, तर ते आपल्यावर नाराज झाले असतील का, असे सुद्धा तिला आता मनात वाटत असते. तर गाडीतून येताना मात्र अर्जुन तिला आधार देतो की हे बघ सायली, काही टेन्शन घेऊ नकोस, ते नक्की सापडतील. त्यानंतर तर आता इकडे मैनावती आणि आता हा सदाशिव आहे तर ते उन्हामध्ये मंदिरासमोर भी मागत उभे असतात. तेव्हा आता हा सदाशिव पूर्णपणे वैतागलेला असतो. भरपूर ऊन लागत असते. तेव्हा तो आता मैनावतीला म्हणत असतो की हा कसला तुझा प्लॅन अगं सायली, आणि अर्जुन तर येणार सुद्धा नाहीत आणि भर उन्हात तुम्हाला उभं केलेस, किती त्रास होतो उन्हाचा. तेव्हा आता मैनावती म्हणते की हे बघा, थोडा वेळ शांत रहा, ते येणार म्हणजे येणारच. आणि हो, मला माहिती आहे की तुमची ही कटकट का सुरू आहे. ते सदाशिव विचारतो की का असं बोलतेस. तर लगेच आता मैनावती म्हणते की तुमचे हात मात्र थरथर होत कापत असतील, कारण रात्री तुम्हाला ओढायचे असेल तर दारू दारू असं तिला म्हणायचं असतं. तर सदाशिव रागाने तिच्यावर ओरडतो, अरे गप रे, येता जाता माझ्या 2 घोटावर काय येत असतेत. को पैसे फक्त त्यासाठीच कमवायचे असतात का. उगच माझ्यावर ओरडते. आणि हे बघ जावे, बापूंकडून पैसे कसे काढायचे याचा विचार कर, आणि माझ्यावर ओरडते. त्यावर आता मैनावती म्हणते की अहो, आपण इथे कशासाठी थांबलोत, त्याच कामासाठी थांबलोत ना. मी तुम्हाला सांगते की हे बघा, की सगळ्यात अगोदर ते घरातून निघणार आणि आपल्याला शोधायला कुठे जाणार बरं. आपल्या घरी. ते आपल्याला शोधायला जातील. आणि आपल्या घराकडे रस्ता कुठून जातो, तर हाच याच मंदिरासमोरून. आता ते नक्की इथूनच जातील. म्हणूनच आपण येथे थांबलो नाही का. अहो, आपला प्लॅन काय ठरला हे सुद्धा विसरतात का तुम्ही. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन इतक्या घाईने आपल्या आई बाबांना सायली शोध द्यायला गेली. आणि अर्जुन सुद्धा तिच्या सोबत. म्हणून आता प्रताप, कल्पना, अस्मिता यांना सुद्धा खूप टेन्शन येते. सायलीची काळजी मात्र आता कल्पनेला लागते. आता ती म्हणत असते की हे बघा, सायलीच्या आयुष्यामध्ये असं का होत असेल माहिती नाही. 4 दिवस सुखाची येतात, पण पुन्हा काहीतरी संकट समोर येतेच. त्यानंतर मात्र आता इकडे सायली आणि अर्जुन रोडने अगदी घनदाट जंगलातून आता ह्या दोघांना शोधत येत असतात. त्यानंतर आता प्रताप कल्पनाला विचारतो की अगं कल्पना, सायलीचे आई बाबा असे ना सांगतात निघून गेले, हे तू पूर्णला सांगितलं नाही ना. उगाच ते टेन्शन घेईल म्हणून मी तुला सर्व हे विचारतो. त्यावर कल्पना म्हणते की नाही हो, मी अजूनपर्यंत पूर्णला काही सांगितले नाही. परंतु त्या जर बाहेर आल्या आणि त्यांनी जर आपले चेहरे बघितले तर नक्की त्यांना काहीतरी समजेल की काहीतरी घडलेलं आहे म्हणून. त्यावर आता अस्मिता म्हणते की हो ना, सायलीच नशीबच खराब आहे, कारण 24 तास ती तन्वी आता तिला त्रास देत असते. आणि त्यात म्हणजे तिचे ते आई बाबा सापडले तर ते सुद्धा तिला त्रासच द्यायला लागले. त्यावर आता हे ऐकून प्रताप म्हणतो की अस्मिता. तर अस्मिता म्हणते की अहो नाही, तसे नाही, परंतु ते जेव्हापासून या घरात आले तेव्हापासून काही ना काही सुरू आहे, म्हणून मी हे सर्व म्हणते. तेव्हा आता कल्पना रागाने अस्मितावर रागवते आणि म्हणते की हे बघ, अगं काही पण बोलशील का. अगं काही बोलण्यापेक्षा जरा शांत राहिली तर चांगलं होईल. त्यावर आता लगेच अस्मिता शांत होते. तर इकडे आता अर्जुन आणि सायली बरोबर आता मंदिराच्या त्या रोडने येत असतात. आता सदाशिवच लक्ष जात. सदाशिव लगेच मैनावतीला म्हणतो की हे बघ, अगं ते बघ आले, आणि ती जावई बापूंचीच गाडी दिसते ना.
तर मैनावती अगदी डोकावून बघते आणि बघून म्हणते की हो, आणि चला चला आता दोघेही अगदी धावतात, रोडवर येतात. कारण आता सायली आणि अर्जुन समोर येण्यासाठी मात्र त्यांनी हे सर्व नाटक केलेलं असतं. आता समोर येतात. मैनावती आपली साडीवर खोचते आणि धावतच येते आणि मुद्दाम आता त्यांना दिसण्यासाठी समोर काही लोक जात असतात. रोडने जाणार येणाऱ्या लोकांना आता पैसे द्या म्हणून भीक मागण्याचा ते आता हे नाटक करतात. तेव्हा आता सायली आणि अर्जुन या दोघांचेही लक्ष जातं. सायली जेव्हा हे दृश्य बघते तर तिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सायलीला इतकं जबर शॉक बसलेला असतो की आता आपले आई बाबा भीक मागत आहे, ते पण रोडवर आणि मंदिरासमोर. आता मात्र सायली लगेच जोरात मम्मा असं म्हणते, तर अर्जुनच सुद्धा लक्ष जाते. तर आता हे दोघे नाटक करत असतात. सायली आणि अर्जुन या दोघांकडून पैसे घेण्यासाठी सायली आणि अर्जुन गाडीच्या खाली उतरतात. सायली धावतच मात्र आता त्या आई आणि बाबांजवळ येते. सायली त्यांचा हात धरते आणि म्हणते की आई आणि बाबा, तुम्ही येथे काय करतात? अर्जुन सुद्धा धावत येतो. तर सदाशिव म्हणतो की काय? तेव्हा आता मुद्दाम दोघेही खाली मान घालतात आणि कुठे काय असं म्हणतात. सायलीला खूप वाईट वाटतं. सायली म्हणते की काय तुम्ही भीक मागत होतात? तेव्हा आता दोघेही मान नाही असं म्हणून डोलावतात. आता हे सर्व यांचं नाटक सुरू असतं. सायली म्हणते की नक्की तुम्ही भीक मागत होतात हो. तुम्ही घरामध्ये कुठेही दिसले नाहीत. मला असे वाटले की तुम्ही घरी गेला असताल. आम्ही तुम्हाला शोधायला निघालो आणि तुम्ही येथे असं रोडमध्ये भीक मागता. त्यावर आता मैनावती खाली मान घालत म्हणते की अगं सायली, तू इथे येशील हे वाटलं नव्हतं आम्हाला, आणि जर तुम्ही हे सर्व बघितलं नसतं तर तुम्हाला कळाली सुद्धा नसते आमच्यावर काय वेळ आली ती. त्यावर आता सायली विचारते की अहो, पण तुम्ही हे सर्व का करतात? तर सदाशिव आता अगदी चेहरा आता वाकडा तिकड करत म्हणतो की मग काय करणार, कारण आमच्यावर ही वेळ आली आहे, मग करावंच लागेल. हे सर्व म्हणजे कसे की ऐन दिवाळीत मी तुमच्या घरी होतो, तिकडे माझं दुकान बंद राहील आणि माझा धंदा बुडाला, खूप नुकसान झाले. मग जावई बापू, तुम्ही सांगा की आमच्याकडे काय पर्याय होता? भीक मागल्याशिवाय काही पर्याय नव्हता, कारण घरी जर गेलो असतो तर काही खायला होते का? त्यामुळे भीकच मागावी लागली. काही पैसे पोटासाठी गोळाच करावे लागले. तेव्हा आता सायली म्हणते की पण तुम्हाला घरी का जायचं? आम्ही आहोत ना, मी आहे ना तुमच्यासाठी. तेव्हा मैनावती रडण्याचं थोडंसं नाटक करते आणि म्हणते की हे पग सायली, अगं आम्हाला आता कळाले की आता मात्र यापुढे आम्ही तुझ्यावर अवलंबून नाही राहू शकत. आणि सायलीच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की पोरी, अगं तू तुझ्या घरी सुखी राहा. आता आम्हाला आमच्या पोटाचं बघायला नको का? पोटच तर भरण्यासाठी आम्हाला काम धंदा वगैरे काहीतरी करावंच लागेल. अर्जुन आता यांच्याकडे बघतच असतो. आता काय उत्तर द्यावं हेच अर्जुनला कळत नाही, कारण हे सायलीचे आई बाबा असू शकत नाही असा मात्र संशय मात्र अर्जुन आणि सायली या दोघांच्या डोक्यात तर सुरूच असतो. त्यावर आता हे सर्व बघून आणि ऐकून अर्जुन म्हणतो की हे बघा, येथे खूप लोक आहेत. अथम मंदिरासमोर तुम्ही असे करू नका, चला घरी चला आमच्यासोबत. सदाशिव रडण्यास थोडंसं नाटक करतो आणि म्हणतो की नाही जावई बापू, आमची लायकी आहे तर ती भीक मागण्याची आहे, त्यामुळे आम्हाला भीकच मागून द्या. त्यावर आता सायली म्हणते की हे बघा आई बाबा, तुम्ही जर आता यावेळेस माझं ऐकलं नाही तर मी कधीही तुमच्याशी नाही बोलणार ते, त्यामुळे तुम्ही घरी चला बरं. तेव्हा आता हे दोघेही नाटक करत नाही, म्हणतात त्यांना घरी जायचंच असतं. परंतु सायली केव्हा पैसे आपल्याला देण्यासाठी होकार देईल याची ते वाट बघून असतात. तर अर्जुन म्हणतो की चला गाडीमध्ये बसा लवकर. तेव्हा आता मैनावती आणि सदाशिव नाटक करत म्हणतात की नाही, आम्ही आमच्या घरी जातो. तेव्हा आता अर्जुन थोडासा रागवतो आणि रागाने म्हणतो की मोठ्या आवाजात गाडीमध्ये बसा म्हणून. तर सायली मात्र तर आता सदाशिव आणि मैनावतीच्या हाताला धरते
आणि त्यांना गाडीजवळ घेऊन येते तेव्हा सायली त्या दोघांना मागे बसवते. आता मात्र ते दोघे मागे बसतात, परंतु अर्जुनच लक्ष आरशामधून आता त्यांच्याकडे असतं. तर आता मैनावती आणि सदाशिव एकमेकांकडे बघून हसतात. आता अर्जुन बारीक लक्ष देऊन त्यांच्याकडे बघतो. तर आता ते का हसतात हे अर्जुनच्या लक्षात येते. तेव्हा मात्र आता सायली गाडीमध्ये बसते. तर सायली त्यांच्याकडे आता आई बाबांकडे वळून बघते. तर पुन्हा ते नॉर्मल आपले चेहरे असे पुन्हा पहिल्यासारखे करतात आणि खूप नाराज आहे असे दाखवतात. अर्जुन बरोबर यांची थेरी ओळखतो की नक्की यांचे हाव काय आहे ते बरोबर अर्जुनच्या लक्षात येते. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली त्या दोघांना घरी घेऊन येतात. कल्पना ही दाराशीच असते. कल्पनाला अजून वाटते की अजून ते आले नाही, म्हणून ती प्रतापला म्हणत असते की हे बघा, तुम्ही अर्जुनला फोन करा आणि विचारा की सायलीचे आई बाबा सापडले की नाही. त्यावर आता प्रताप कल्पनाला समजावतो की हे बघ, जर आपण परत परत सारखा कॉल केला तर अर्जुनला सुद्धा खूप टेन्शन येईल. त्यामुळे आता आपण कॉल करायला नको. आता आपण थोडा वेळ वाट बघूयात. त्यानंतर तेवढ्यात आता अस्मिताच्या मोबाईलवर मात्र सचिनचा कॉल येतो. आता सचिनचा कॉल बघून अस्मिता इतकी खुश होते, धावतच थोडीशी पुढे जाते आणि म्हणते की काय सचिन, अरे मला सरप्राईज देण्यासाठी तू दारशी उभा आहेत का? तर इकडे सचिन गाडीतून बोलतो, अगं मी अजून येथूनच निघालो नाही, तू वेडी आहेस का? तर अस्मिता म्हणते की अरे मग. सदाशिव म्हणतो की अहो मुक्काम मार लागला आणि इतकं त्रास होतोय काय सांगू. तर लगेच आता साहिल इतक्या रागाने बघत असते. मागच्या वेळेस आता मैनावतीला सुद्धा तिच्या गुडघ्याला लागले आणि आता आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे गेलो तर तो एक भला माणूस होता. तेव्हा आता तो घडलेला प्रकार आहे तर तो सायलीच्या डोळ्यासमोर येतो आणि प्रत्येक वेळेस हे नक्की नाटकच करत असतील, खोट बोलत असतील, हे सायलीच्या आता पूर्णपणे लक्षात येते. सायलीला इतका राग येतो की नक्की काय करू, की हे आपले आई बाबा असू शकत नाही असे आता तिला पूर्णपणे संशय आलेला असत. तेव्हा मात्र अर्जुनने आता मैनावतीने तिच्या पायाला लागलेला आहे तर त्याच जे नाटक केलेलं असतं तर अर्जुनने लगेच आपल्या खिशातून पैसे काढून दिलेले असतात, हे सुद्धा मात्र आता सायलीला आठवते. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर अश्विन भाऊजींने आता त्या मैनावतीचा हात, अगदी जे प्लास्टर वगैरे आहे ना, तर ते फाडून काढलेला असतो आणि मैनावतीचा हात कसा व्यवस्थित आहे हे पूर्णपणे सगळ्यांच्या समोर दाखवलेले असते. कारण जेव्हा हाताला यांच्यात थोडंसं सुद्धा खरचटलेले नाही, डॉक्टर केदार आहे, तर यांच्याशी वाद घालताना मी त्यांना बघितलं होतं. हे मात्र आता अश्विनने प्रूफ केल्यानंतर आता सायलीला सुद्धा तो घडलेला प्रकार आठवतो. मात्र ती त्या दोघांकडे बघते आणि आता सुद्धा हे नाटकच करत असतील हे सायलीच्या लक्षात येते. त्यानंतर प्रताप आता त्या दोघांच्या हातात जी काही गाठोडे असतात तर त्याबद्दल विचारतो की हे गाठोडे तर कशी, ती मोजकी कशाची आहे. तर सदाशिव म्हणतो ती बोचकी आहे ना, तर ते आमचे घरून कपडे घेऊन आलोत आम्ही येताने. सायलीला मात्र यांच हे खोट बोलणं आता सहन होत नाही. सायली लगेच म्हणते की बास बास करा, तुमचं आता जे बोलणं आहे तर ते बास करा, आता रूममध्ये निघून जा. तेव्हा आता अर्जुन या दोघांकडे बघतो आणि सायलीला म्हणतो की चल सायली, जरा वर चल माझ्यासोबत, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर प्रिया मात्र आता या दोघांकडे बारीक लक्ष देऊन बघत असते. नक्की सायली आणि अर्जुन या दोघांना यांचा संशय आला की काय हे प्रियाच्या लक्षात येते. तर सायली अर्जुनला म्हणते की त्या अगोदर मला आई बाबांशी काहीतरी बोलायचं आहे, ते पण महत्वाचे आहे, येते नंतर रूममध्ये. आणि सदाशिव आणि मैनाला म्हणते की चला आतमध्ये दोघं आई बाबत, चला माझ्यासोबत. तेव्हा आता नागराज हसतो. नागराज म्हणतो की खरंच सायली किती काळजी घेते यांची आणि तन्वी सारखी मुलगी लाभणं खरंच ही भाग्याची गोष्ट आहे असे आता नागराज बोलून जातो. परंतु तन्वी म्हणल्यानंतर आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण आता नागराजकडे बघतच असतात
की नागराज सायलीला तन्वी का म्हणाला असेल. नागराज सगळ्यांकडे बघतो आणि परत म्हणतो की सॉरी आणि मी तन्वी का म्हणाला असेल असे म्हणून तो आपलं तोंड दाबतो. तेव्हा सगळेजण पुन्हा नागराजकडे बघतात आणि परत म्हणतो की सव्य झाली, त्यामुळे चुकून म्हटलं. तर प्रियाला सुद्धा नागराजच्या खूप राग येतो आणि परत नागराज सगळ्यांना सॉरी म्हणून म्हणतो की सायलीसारखी मुलगी लाभणं ही खरंच अगदी आपल्या भाग्याची गोष्ट आहे. तर मैनावती म्हणते की हो ना भाऊ, हो ते तर आहेच. तर सायली आता या दोघांना म्हणते की चला रूममध्ये चला. सदाशिव थोडंसं लंगण्याच नाटक करतो. मैनावती म्हणते की जरा सावकाश. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही त्यांच्याकडे बघतच असतात. तर आता सदस्य थोडंसं नाटक करतो. मैनावती म्हणते की अहो चला, मी आहे ना तुमच्या सोबत, चला आता. मात्र सायली आणि अर्जुनला पूर्ण संशय येतो. मात्र ते रागाने, आता राग सुद्धा खूप येतो. सायली लगेच त्यांच्या मागे त्यांच्या रूममध्ये जाते. आता अर्जुन सुद्धा आपल्या रूममध्ये निघून जातो. तर कल्पना अस्मिताला म्हणते की चल आपण सायलीच्या आई बाबांसाठी चहा ठेवूयात. तर प्रताप मात्र आता नागराजला म्हणतो की मी आलोच म्हणून प्रताप सुद्धा आत जातो. प्रिया समोर खुर्चीवरच बसलेली असते आणि नागराज आता तेथे एकटा असतो. आता मात्र प्रिया सुद्धा रागाने नागराजकडे बघत आपल्या रूममध्ये निघून जाते. आता प्रियाचा फोन मात्र तेथे डायनिंग टेबलवरच राहिलेला असतो. आता नागराजच त्या फोनकडे लक्ष जाते. तेव्हा मात्र नागराज तो फोन उचलतो आणि आता तो कल्पनाला म्हणतो की वहिनी ज्या, आता मी निघतो कारण मला एक फोन आलेला आहे, महत्वाचा मला एक फोन आला होता. आणि कल्पना म्हणते की अहो भाऊजी चहा तर घेऊन जा. नागराज म्हणतो की नाही, पुढच्या वेळेस. आणि बोलून आता तो तन्वीचा मोबाईल घेतो आणि घाईने मात्र आता गाडीजवळ येतो. तोपर्यंत मात्र आता गाडीमध्ये मात्र जो मुलगा आहे राजेश, तर तो बसलेला असतो. घाईने मात्र तो आता गाडीमध्ये बसतो आणि तन्वीचा जो मोबाईल आहे तर त्या मुलाच्या हातात देऊन म्हणतो की हे बघ, आता ह्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ कुठे आहे तर तो शोध आणि लवकरात लवकर तो व्हिडिओ डिलीट करून टाक. तेव्हा आता तो मुलगा म्हणतो की त्या अगोदर हा फोन अनलॉक करावा लागेल. तर नागराज म्हणतो की अरे कर ना. तेव्हा आता झाला का अनलॉक? तेव्हा तो मुलगा म्हणतो की करतोय. त्यानंतर आता इकडे मैनावती अगदी घाम पुसतच आता रूममध्ये येते आणि सदाशिव त्यांच्याबरोबर सायली तर असतेच. मैनावती एसी ऑन करते आणि परत आता खूप अगदी तिला त्रास होत आहे, कंबर वगैरे दुखते, पाय वगैरे दुखतात म्हणून आई आणि बाई करत असते. सायली मात्र रागाने त्या दोघांकडे बघतच असते. मैनावती आणि सदाशिव दोघांचं लक्ष नसतं की सायली आपल्या मागे रूममध्ये आलेली आहे म्हणून. तेव्हा आता दोघेही मस्त आपले घाव वगैरे भुस्त एसीत बसतात. तर आता सायलीला जेव्हा मैनावती बघते, हातामध्ये एसीचा असतो. सायली मात्र रागाने बघते. तर मैनावती म्हणते की अगं ते बघ ना, बाहेर खूप गरम होत होतं आणि डोकं जरा जास्त गरम होत होतं. बाहेर खूप ऊन लागले, त्यामुळे चक्कर वगैरे यायला नको म्हणून एसी ऑन केला होता. तेव्हा आता सायली रागाने म्हणते की हे बघा, गाडीमध्ये मी तुम्हाला काही विचारलेलं नाही, पण आता मात्र माझ्या प्रश्नाचं खरखर उत्तर द्या. तुम्ही रस्त्यावर असे भीक का मागत होतात? तेव्हा मैनावती रडण्याच नाटक करते. म्हणते की अगं पोरी, आता मात्र तुला सांगितले ना की आमच्या पोटा पाण्याचा हालाच बघावं लागेल म्हणून, आणि किती वेळा तू एकच प्रश्न विचारशील? तर सायली म्हणते की इतकी आभाळ होते का तुमची या घरामध्ये? अगदी तुम्हाला इथे खायला सुद्धा मिळत नाही का? आणि जर तुम्हाला पोटापुरते पैसे पाहिजेल असेल तर तुमचं दुकान आहे ना, त्यासाठी हातामध्ये शिवणकला आहे, मग तुम्हाला भीक मागण्याची काय गरज आहे? त्यानंतर मात्र आता इकडे तन्वीचं म्हणजे या प्रियाचा फोन अनलॉक झालेला असतो. ते बघून आता तो नागराजला सांगतो. तर आता नागराज खुश होत म्हणतो की चल आता तो व्हिडिओ शोधून घे. तेव्हा तो मुलगा म्हणतो की बरं ठीक आहे. तर सायली आपल्या आई बाबांना समजावते की म्हणते की हे बघा, सुभेदारांचे या शहरामध्ये
खूप मोठं नाव आहे आणि तुम्ही त्यांचे व्याही आहात, त्यामुळे तुम्हाला त्यांचा सुद्धा आणि स्वतःचा सुद्धा मान राखायला हवा. आणि ते पण काही न करता तुम्ही उलट सगळ्यांशी खोट बोलतात. तेव्हा सदाशिव विचारतो की अगं खोटं कधी बोललो आम्ही. तेव्हा सायली म्हणते की देवळामध्ये घसरून पडलात हे काही कमी होतं का? आणि मला आश्चर्य या गोष्टीच वाटतं की तुम्हाला खोट बोलतानी विचार सुद्धा करावा लागला नाही. तर ज्या गोष्टी घडलेल्या नाही तर त्या गोष्टींत सुद्धा इतकं बारीक वर्णन तुम्ही केले. तेव्हा मात्र आता मैनावती थोडंसं रडण्याचं नाटक करत म्हणते की नाही सायली, अगं मी देवळाबाहेर भीक मागत होतो, ते तुला नाही आवडलं, मग तुझ्या सासू सास्यांना आम्ही कोणत्या तोंडाने सांगणार होतो बरं? म्हणून त्यावेळी जे काही सुचलं तर ते बोलत गेलो. सदाशिव आता रडत नाटक करत म्हणतो की या अगोदर सुद्धा अगं मी कधीही खोटं नाही बोललो सायले, पण मी आता हात जोडतो, कान पकडतो, माझी चूक झाली, यापुढे खोटं नाही बोलणार, एकदा आम्हाला माफ कर सायली. म्हणून आता सायली समोर हात जोडण्याचं नाटक करतात. मैनावती रडण्याचं नाटक करत म्हणते की अगं भीक मागितली, ती चूक झाली, खोट बोललो, ती चूक झाली, परत असं नाही होणार, माफ कर आम्हाला सायली, तू आम्हाला पोटामध्ये घाल. तर सायली आता दोघांकडे बघत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र हा नागराजला तो व्हिडिओ मिळतो. तो राकेश म्हणतो की तो व्हिडिओ मिळाला सर. तेव्हा नागराज म्हणतो की हे पक चल डिलीट कर. आणि तेवढ्यात प्रिया मात्र आता गाडीजवळ येऊन उभी राहते आणि हात पुढे करत आता नागराजला म्हणते की व्हिडिओ डिलीट झाला का? तर आता नागराज आणि तो मुलगा प्रियाकडे बघत असतात. त्यानंतर मात्र आता इकडे सायली ही अर्जुनला म्हणते की का कुणास ठाऊक ते माझे आई बाबा आहे हे मला नाहीच अगदी वाटत, कारण मला त्यांच्यावर संशय येतो. फक्त त्यांनी आता माझा एक फोटो दाखवला आणि तो फोटो दाखवल्यामुळे त्या आधारे तुम्ही त्यांना घरी घेऊन आलात. तेव्हा आता अर्जुन सुद्धा म्हणतो की हो, तुझ्यात आणि तुझ्या आईत कोणत्याही गोष्टी सेम नाहीत, म्हणूनच खूप महत्वाची स्टेप घेतली. मी तुझी आणि तुझ्या आईची DNA टेस्ट केली आणि ते रिपोर्ट मात्र तो सायलीला दाखवतो. तुझ्या आणि मैनावतीचे जे काही DNA आहे तर ते मॅच झाले. सायली हे सर्व पाहते. तर आता सायलीला एक खूप मोठा धक्का बसतो. सायली अर्जुनकडे पाहतच असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.